हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग। हा जो व्लॉग आहे ना तो एकदम आगळा वेगळा होणार आहे, कारण की फर्स्ट टाइम मी एक रेसिपी करतानाचा व्हिडिओ करत आहे। कारण की स्वयंपाक मला इतका जास्त जमत नाही, त्याच्यामुळे मी ती रिस्क कधीच नाही घेत। पण आज मी बनवणार आहे व्हेज मंचुरियन ॲट होम फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम। सो विचार केला की जाऊ द्या आज बनवूयात आपण, आणि तसं पण आपल्याकडे यूट्यूब आहेच। सो यूट्यूबवरती बघून मी आज बनवणार आहे व्हेज मंचुरियन। त्याच्या आधी मी थोडासा केक खाऊन घेते। ऑसम। आणि हा माझ्या ॲनिव्हर्सरीचा केक आहे। ओके, सो त्याच्यासाठी लागणारं साहित्य माझ्याकडे आहे। फर्स्ट पत्ताकोबी ऑफकोर्स, सेकंड मैदा। आजपर्यंत माझ्या घरामध्ये मैदा नव्हता, फर्स्ट टाइम मी मैदा घरी घेऊन आले आहे। हे आहे स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर जे आपण म्हणतो ते आहे। हे माझ्याकडे ऑलरेडी होतं, कारण की आवड नाही कारण सूप वगैरे बनवून देत होते ना, सो याचा खूप फायदा होतो। आणि दुसरं म्हणजे याच्याशिवाय तर काहीच होऊ शकणार नाही, व्हेज मंचुरियन मसाला मिक्स। आधी आपण जाऊन यूट्यूबवरती व्हिडिओ बघूयात आणि मग लागूयात तयारीला, ठीक है। लिया है इसके साथ थोड़ा सा शिमला मिर्च, आधा घिसा हुआ गाजर और थोड़ा सा हरा प्याज लिया है। आप इस मंचूरियन की रेसिपी में गाजर और शिमला मिर्च को चाहिए तो स्किप कर सकते हैं, सिर्फ बंद गोभी का इस्तेमाल कर सकते हैं। तो निकाल लिया है, ये देखिए। तब मंचूरियन बनाने के जसे की आपण व्हिडिओ पाहिला, आज मला कळलं की कांद्याची पात पण लागते, पण ठीक आहे, ती तर माझ्याकडे नाहीये। माझ्याकडे आहे पत्ताकोबी, तर याला मी किसून घेते आधी। चला तर मग मी तर तयारी करतच आहे, पण ते करता करता तुम्हालाही याची मी प्रोसेस सांगून देते, म्हणजे तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा। तर आधी पत्ताकोबी घ्यायची, त्याची अशी बारीक 2-4 भाग करून घ्यायचे, आणि मग आपल्याकडे किसणी असतेच त्याच्यावरती सर्व बारीक किसून घ्यायचं। क्वांटिटी किती लोक खाणार आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकता। त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यावरती ना थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याला तसंच 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं। 10 मिनिटानंतर ना पूर्ण त्याचं पाणी काढायचं। आणि बापरे, मला हे खरंच जेन्युइनली माहिती नव्हतं, तर त्याच्यात इतकं सारं पाणी येतं आणि हे पाणी ना पूर्ण काढून घ्यायचं। त्याच्यामुळं काय होतं ना, जेव्हा आपण मैदा वगैरे टाकतो ना, तेव्हा ते व्यवस्थित पीठ मळलं जातं। आणि जर पाणी आपण काढलंच नाही तर ते ऑलरेडी इतकं मॉइश्चरायझर त्याच्यामध्ये असतं, त्याच्यामुळे ते हवं तसं पीठ मळलं जात नाही। त्याच्यामध्ये नंतर टाकायचं 1 वाटी किंवा 2 वाटी कॉर्नफ्लोअर, आणि त्याच्यामध्येच अर्धा वाटी मैदा टाकून द्यायचा। हळद, मीठ, मिरची पावडर सर्व त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। हवं तर कोथिंबीर वगैरे टाकू शकता, आणि तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तीही बारीक चिरून नक्की टाकून द्या। पाणी बिलकुल ॲड नका करू, आणि हे जे टाकले ना हेच तुम्ही सर्व मळून घ्या। आणि खरं सांगते, पाण्याची गरजही नाही पडत, सर्व प्रॉपर मिक्स करून मळून घ्या। आणि त्या पिठाचे नाशे छोटे छोटे बॉल्स बनवा। हे बनण्यापर्यंत मी गॅसवरती कढई ऑलरेडी ठेवली होती, तोपर्यंत माझं तेलही गरम झालं, आणि सर्व बॉल्स ना मी तेलामध्ये छान तळून घेतले। जास्त पुढे पण नाही जाऊ द्यायचं, थोडंसं रेड ब्राऊन कलरमध्ये याला तळून घ्यायचं। त्याच्यानंतर ना तुम्ही याच्याकडे बरेच ऑप्शन आहेत, पण मी जे मसाला आणला ते वापरून मी आता ग्रेव्ही करत आहे। तर हा मसाला मी एका पातेल्यात घेतलं, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मी त्याला पूर्ण प्रॉपर मिक्स करून घेतलं। तर दुसरीकडे नाही कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तुम्ही कांदा म्हणजे एकदम मोठा मोठा चिरलेला, थोडीशी शिमला मिरची, बारीक जी कांद्याची पात असते ती पण चिरून घ्या, आणि खूप सारं लसूण, कारण की मंचुरियनमध्ये लसूण असेल तर खूप भारी लागतं। हिरवी मिरची पण तुम्ही कट करून घेऊ शकता, आणि हे सर्व तेलामध्ये टाकून ना छान थोडंसं परतून घ्या। जास्त त्याला तळून घ्यायची गरज नाही, अर्धवट तळलं तरी पण चालतं। आणि ही जी आपण ग्रेव्ही बनवली ना त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकून द्यायची, आणि मस्त थोडा वेळ त्याला ना चमच्यानं हलवून त्याला छान थोडंसं घट्ट होईपर्यंत थोडंसं बॉईल करून घ्यायचं। आणि अशा प्रकारे एकदम सिंपल आपली ग्रेव्ही तयार आहे। आणि हे जे आपण बॉल्स बनवले आहेत मंचुरियन बॉल्स, ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। 5-10 मिनिट छान त्याला गरम होऊ द्यायचं। एखादी उकळी आली की बंद करायचं, मग गरमागरम सर्व करा आणि एन्जॉय करा।